पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। जळी दगडासहित वह्या तारियेल्या जैश्या लाह्या। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा। धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ। प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग श्री संत रामेश्वर भट्ट यांचा 4 चरणाचा आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे। रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। श्री संत रामेश्वर भट्ट म्हणतात की तुकाराम महाराजाचं नुसतं नाव जर ऐकलं तर यम थरथर कापतो, यम थरथर कापतो। हे कोण बोलतंय? रामेश्वर भट्ट बोलताय, ते तुकाराम महाराजाबद्दल। वैर्यानं आपली स्तुती करावी, दुश्मनानं आपली स्तुती करावी, ती स्तुती खरी असते। मित्र किंवा जवळचे स्तुती करतील यात काय नवल आहे। बाप मुलाची करतो, मुलगा बापाची करतो, नवरा बायकोची स्तुती करतो, बायको नवऱ्याची करते, गणगोत जवळचे मित्र वगैरे वगैरे जे आपल्या फेवरमध्ये आहेत आपली स्तुती करतात, यात काय नवल आहे। दुश्मनानं आपली स्तुती करावी, वैर्यानं आपली स्तुती करावी, यात खरं नवल आहे। रामेश्वर भट्ट हे तुकोबारायचे कट्टर वैरी होते। मंबाजी स्वामी आणि रामेश्वर भट्ट हे तुकोबारायचे कट्टर वैरी। आणि ज्या रामेश्वर भट्टाचं तुकोबाराय बरोबर वैर, ते रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। एखादा दुश्मन, एखादा वैरी जर आपली स्तुती करत असेल, आपला महिमा गात असेल, तर तो महिमा 100% सत्य असतो। का बरं? ज्या रामेश्वर भट्टानं आयुष्यभर दुश्मनी केली तुकोबारायबद्दल, तुकोबारायनं सळो की पळो करून सोडलं। रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा यांनी तुकोबारायनं फक्त त्रासच दिला असं नाही, तुकोबारायचा छळ केला। त्रासापेक्षा छळ फार मोठा असतो। सासूनं सुनाला त्रास देणं हे थोडं अलीकडचं आहे, पण सासूनं सुनाला छळणं हे फार मोठं आहे। सासूनं सुनाला त्रास देणं हे छोटं आहे, पण सासूनं सुनाला छळणं हे फार मोठं असतं। छळ फार बेकार असतो। तुम्ही ज्याचा छळ करता त्याच्या पाठीमागे हातपाय धुवून लागता, त्याला जगूच देत नाही।
असाच पराकोटीचा छळ रामेश्वर भट्ट आणि अंबाजी भावांनी केला तुकोबारायांचा. एवढा छळ रामेश्वर भट्टांनी केलाय तुकोबारायाचा, तरी ते रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. वैऱ्याच्या तोंडातून आपल्याबद्दल गौरवाचे शब्द निघावेत, स्तुतीपर शब्द निघावेत, वैऱ्याने आपला महिमा गावा, यात आपला खरा मोठेपणा असतो. असं काय घडलं बरं? काय कायापालट झाली रामेश्वर भट्टाच्या जीवनात की ज्याने आयुष्यभर तुकोबाराबरोबर वैर केलं आणि अचानक रामेश्वर भट्ट बदलले आणि तुकोबारायाचं गुणगान गावं लागले. आणि ते बी साधं गुणगान नाही, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. डायरेक्ट यमच. सारं जग यमाला घाबरतं, पण तो यम तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं की चळचळ कापतो. नाम घेता कापे यम. काय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. साऱ्या जगाला यम घाबरतो, पण यम तुकाराम महाराजच्या नावाला घाबरतो. इतकी मोठी स्तुती रामेश्वर भट्टाकडून तुकोबारायाची. वैरेने आपली स्तुती करावी, दुश्मनानं आपली स्तुती करावी, असं काय घडलं? असे उद्गार रामेश्वर भट्टाच्या मुखातून का निघतायत? रामेश्वर भट्टांनी अनेक अनेक चमत्कार पाहिले तुकोबाराच्या जीवनात, आणि त्यांना पटलं की तुकोबारा हे संत आहेत, तुकोबारा हे साक्षात पांडुरंग आहेत. आणि मग रामेश्वर भट्टाच्या मुखातून अभंगाच्या पहिल्या चरणात उद्गार निघतात. काय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. एकदा रामेश्वर भट्ट तो अनगडशहा याची एक विहीर होती, आणि रामेश्वर भट्ट त्या अनगडशहाच्या विहिरीत पोहत होते. त्या विहिरीचं पाणी तो त्याच्या नमाजाला, शुभ कार्याला वापरत होता. तो कुणालाही त्या विहिरीचं पाणी घेऊ देत नव्हता, शिव देत नव्हता विहिरीला. अवलिया होता, फकीर होता, सिद्ध पुरुष होता अनगडशहा. पण एक दिवशी रामेश्वर भट्ट त्या विहिरीत पोहत होते आणि ते दृश्य अनगडशहानं पाहिलं. काही बोलले नाही अनगडशहा, वरून शाप दिला नुसता. पोह म्हणले, असाच पोह, पण विहिरीच्या बाहेर निघाला की तुझ्या अंगाचा दाह होईल म्हणले, चटणी लावल्यासारखी आग होईल म्हणले तुझ्या अंगाची. पोह म्हणले कवर पोहायचं. शाप दिला, निघून गेला. रामेश्वर भट्ट विहिरीच्या बाहेर आली तर सुटली ना अंगाची आग, नुसता अंगाचा दाह. लुळू लागला माणूस, गडगड गडगड अंगाची दाह. आग्या ती वनस्पती असते, आग्या अंगाला घोळसल्यावर कशी आग होते, तसं अंगाचा दाह, अंगाची आग व्हायला लागली. परेशान झाले रामेश्वर भट्ट. आळंदीला ज्ञानोबारायाकडे गेले आणि ज्ञानोबारायाच्या समाधीवर लुळू लागले रामेश्वर भट्ट. माऊली मला यातून वाचवा, ज्ञानोबाराय मला यातून वाचवा. रामेश्वर भट्टाने ज्ञानोबारायाचा धावा सुरू केला. ज्ञानोबारायांनी स्वप्नात जाऊन रामेश्वर भट्टांना दृष्टांत दिला आणि माऊली म्हणाले, रामेश्वर भट्ट माझ्याकडे येऊ नका, देवला एक साधू आहेत तुकाराम महाराज म्हणून, त्यांच्याकडे जा, त्यांची शरणागती करा, तुमचा दाह कमी होईल. आता पंचायत आली. तुकोबारायाचे तर कट्टर वैरी हे रामेश्वर भट्ट, आणि वैऱ्याच्या बाहेर लोळायचं. पण अंगाची आगच इतकी होत होती, नाविलाज होता. गेले रामेश्वर भट्ट. तुकोबारायाच्या चरणावर मस्तक ठेवले रामेश्वर भट्टांनी, आणि तुकोबारायांनी मस्तकावर हात ठेवलाय आणि दंडाला धरून उठवलं. तुकोबारायाचा स्पर्श झाला रामेश्वर भट्टाला. एका क्षणात रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबला, अंगाची आग थांबली. रामेश्वर भट्टाची झाक निघून गेली, झाक निघून गेली. अरे बापरे म्हणले.
तुकोबराय कोणी साधारण व्यक्ती नाही, हा सिद्ध पुरुष आहे, हा साक्षात पांडुरंग आहे, हा साक्षात महाविष्णू आहे, खात्री पटली. आणि मग मुखातून उद्गार निघतायत, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. हेच रामेश्वर भट तुकोबारायांचे पटशिष्य झाले, तुकोबारायांचे टाळकरी झाले. तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला पोटाला लावलं, आपलंसं केलं. रामेश्वर भट्टानं असंख्य अपकार केले तुकोबारायाला, पण तुकोबाराय मागची घाण उपसत बसले नाही. सढळ हातानं माफ केलं रामेश्वर भट्टाला. आणि सतत अपकार करणाऱ्या रामेश्वर भट्टावर तुकोबारायांनी उपकारच केला. या रामेश्वर भट्टाला आपल्या एवढा संत बनवला. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागे. रामेश्वर भट्टाला एवढं मोठं बनवलं की रामेश्वर भट्टाला त्यांनी तुकोबारायांनी आपल्या एवढा संत बनवला. आणि रामेश्वर भट तुकोबारायचे दास बनलेत, पटशिष्य बनलेत. हा महिमा असतो संतांचा. अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो संत असतो. आमच्यावर जर कोणी आयुष्यभर अपकार केले आणि प्रसंग आला आणि तो आम्हाला काही मागायला आला किंवा त्याला काही हवं आहे आमच्याकडून, आम्ही मागचं गबाळ उपसून काढू. भडव्यात तूचेस का, मला त्रास देणारा, असं असं बोलणारा, माझ्याशी वाईट वागणारा, माझं वाईट चिंतिणारा, भडव्यात तूचेस का, 10 शिव्या घालून हाकलून देऊ. उपकार तर सोडा, 10 शिव्या घालू हाकलून देऊ. हा साधारण जीव आहे. संत असं करत नाहीत. अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करतोय. पावसाळ्याचे दिवस, नदीची धार चांगली तेज होती, मांड्या इतकं पाणी. साधू स्नान करतोय, बाजूला 4-2 गावकरी स्नान करतायत. आणि त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत चालला होता. साधूची नजर त्या विंचवावर पडली. साधू धावला आणि साधूनी तो विंचू पाण्यासहित ओंजळीत घेतला. आता जात विंचवाचीच, त्याला नांगी मारणं माहीत, त्याने दिला ठोका ठेवून. साधूच्या हाताला नांगी मारली की हाताला मुंग्या आल्या, विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा धावला, पुन्हा विंचू ओंजळीत पाण्यासहित घेतला आणि काठावर चालला सोडायला. विंचवानं पुन्हा नांगी मारली, पुन्हा विंचू पाण्यात पडला. साधू पुन्हा धावला, पाण्यासहित ओंजळीत घेतला, विंचवानी पुन्हा नांगी मारली, विंचू पाण्यात पडला. बाजूला पोहणारे लोक म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेडे आहेत का? अहो ते नांग्या मारते, तुमच्या अंगाचा दाह व्हायला जाऊ द्या ना म्हणले, वाहून त्याला मरू द्या. साधूने फार गोड उत्तर दिलं. म्हणले बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा माझा स्वभाव. साधूने जर उपकार करायचा सोडून दिला तर तो साधू कसला? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. हा तुका जे उरला आहे तो फक्त जगावर उपकार करण्यासाठी, बाकी काही उद्देश नाही. जगानं अपकार करत राहावं, साधूने त्याच्यावर उपकार करतच राहावा. नाना प्रकारचे अपकार केलेत रामेश्वर भट्टांनी आणि मंबाजीने, तुकोबारायांना नाना प्रकारचे अपकार. सळो की पळो केलंय, छळ केलाय तुकोबारायचा रामेश्वर भट्टांनी. पण ज्यावेळेस हा रामेश्वर भट्ट शरण येतो, तुकोबाराच्या पायाला लोळतो, तुकोबारा म्हणतात शास्त्रीजी उठा, असं नका करू, उठा, आपण मोठे आहात, विद्वान आहात, उठा, पंडित आहात, वेदविद आहात, उठा. मस्तकावर हात ठेवला, तुकोबाराचा स्पर्श झाला की रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबला, दाह थांबला. बेचैन होता रामेश्वर भट्ट, नुसती चटणी लावल्यासारखी आग. तुकोबाराच्या नुसत्या स्पर्शानं दाह थांबला, आग थांबली. रामेश्वर भट्टाची झाग गेली आहे. आणि एका क्षणात तुकोबाराचं दास्यत्व स्वीकारले
रामेश्वर भट्ट तुकोबाराचे दास झाले, शिष्य झाले, टाळकरी झालेत. आणि मग मुखातून उद्गार निघतायत, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. हे रामेश्वर भट्ट बोलतायत, ज्यांनी आयुष्यभर वैर केले तुकोबारायाशी. आणि वैरी जेव्हा आपलं गुणगान गातो तेव्हाच आपण खरेच मोठे असतो, खरे मोठे असतो. अहो मित्रांनी गुणगान गावं, घरच्यांनी गुणगान गावं, यात काय नवले. दुश्मनानं वैऱ्यानं आपलं गुणगान गावं, आपण खरे मोठे आहेत. रामेश्वर भट्ट वैरी आहेत तुकोबारायाचे, पण ज्यावेळेस ते म्हणतायत तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, यात तुकोबारायांचं मोठेपण आहे, तुकोबारायाचं मोठेपण आहे. तुकोबारायाचं नाव ऐकलं की यम चळचळ कापतो, यम कापतो, थरथर कापतो तुकोबारायाच्या नावाने. का बरं? पहिलं कारण तुकोबाराय हे साक्षात राम आहेत, साक्षात पांडुरंग आहेत, साक्षात महाविष्णू आहेत. तुकोबारायाचं जे नाव आहे तुकाराम, हा शब्द तुम्ही फोडा. तुका अधिक राम बरोबर तुकाराम. तुका म्हणजे जो तुकलाय, कुणासोबत? तर रामासोबत. जो रामासोबत तुकलाय तो तुकाराम, जो रामासोबत तुकलाय तो तुकाराम. राम कोण आहे? परब्रह्म आहे. अर्थात जो परब्रह्मासोबत तुकल्या जातो, रामासोबत तुकल्या जातो तो तुकाराम. आणि म्हणून तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. हे परब्रह्म एका पारड्यात आणि तुकोबारा एका पारड्यात, काटा सेंटरला. तुकोबाराय परब्रह्माबरोबर तुकल्या गेले, रामाबरोबर तुकल्या गेले, म्हणून ते तुकाराम आहेत. तुकाराम रामाबरोबर तुकल्या गेला म्हणून तो तुकाराम. आणि जो रामाबरोबर परब्रह्माबरोबर तुकल्या जातो तो महाविष्णू असतो, तो पांडुरंग असतो, तो देव असतो. आणि तुकोबाराय महाविष्णू आहेत, देव आहेत. तर यम फक्त आणि फक्त देवाच्या नावाला घाबरतो, बाकी कुणालाही नाही. सारं जग यमाला घाबरतं, पण यम देवाच्या नावाला घाबरतो, देवाच्या नावाला घाबरतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. भगवंताचं नुसतं नाव ऐकलं की काळ कसा पडतो, पळून जातो. कसा? दड 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 दुडू 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 दुडू. मस्त शब्द वापरले ज्ञानोबारायाने. धूम नाही ठोकीत, धूम ठोकीत नाही, धूम ठोकणं वेगळं आणि दडदड दुडदुड वेगळं. ही धुडकी चाल आहे. तांग्याला बैल उपटले, ती जोरात चाल झाली, पण एक धुडकी चाल. पायी चालायचं नाही आणि पळायचं नाही फार जोरात, मधली चाल असते धुडकी चाल. टक 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 तसा काळ पळतो. टक 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 टक. कुणाचं? पांडुरंगाचं नाव ऐकलं की दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा. सारा जग यमाला घाबरतं, पण यम पांडुरंगाच्या नावाला घाबरतो. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. हरिनाम हा बाण आहे, हे एक शस्त्र आहे. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे, रामकृष्ण हरी हे शस्त्र आहे. हा एक बाण आहे. आणि ज्याच्या हातात हरिनामाचं शस्त्र आहे, हरिनामाचा बाण आहे, हरिनामाचा मंत्र आहे, यम त्याचं कुळ गोत्र. नुसतं नामधारकाचं घरच नाही, त्याचं सगळं गोत्र.
गणगोताचंही घर वर्ज्य करतो. नामधारकाला न्यायला यम येत नाही. तुम्ही ज्याचा नामजप करता ती देवता तुम्हाला न्यायला येते. तुम्ही पांडुरंगाचा नामजप करत असाल तर पांडुरंग येईल, महादेवाचं करत असाल तर महादेव येईल. त्या लोकाला तुम्हाला जायला मिळतं. आणि म्हणून यमाने आपल्या किंकराला जवळ घेतलंय आणि यम किंकरांना सांगतोय कानात हळूच, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही ते सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. बाबानो, जिथं हरिकथा आहे, हरिनामाचा जे घोष आहे, तिथं जाऊ नका. तिथं जायला तुम्हाला सत्ता नाही आहे. मी स्वतः हरिनामाला घाबरतो. तर तुमची काय कथा आहे म्हणले किंकरो? हरिकथेत हरिनामाजवळ जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. जो नित्यनामधारक आहे त्याचं गाव तो सोडा, शिवावरही जाऊ नका. का तर शिवावर सुदर्शन चक्र गिरट्या घालतंय, ते तुमचं मुंडकं उडील. नित्यनामधारकाच्या गावाला शिवाला जाऊ नका. स्वतः भगवन चक्रगदा घेऊन हाती, चक्रगदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. भगवंत हातात चक्र घेऊन, गदा घेऊन त्या नामधारकाच्या दारात उभा असतो. लक्ष्मी कामारी असते, दासी असते नामधारकाच्या घरात. रिद्धिसिद्धी चाकर असतात. इतके मोठे नामधारक. आणि मग तुकोबराय शेवटी म्हणतात, ते बळिया शिरोमणी हरिभक्त ये मी दिनी, तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे. या पृथ्वीवर सगळ्यात मोठं जर कोण असेल, बळियात बळिया, बळियांचा शिरोमणी कोण असेल तर ते हरिभक्त आहेत, ते संत आहेत. आणि हेच तुकोबर आहे की ज्यांच्या मुखात निरंतर अहोरात्र नित्य विठ्ठलाचं नाम होतं. आणि ज्याच्या मुखात नित्य विठ्ठलाचं नाम असतं, फक्त त्यालाच यम घाबरतो, त्याच्या नावानं थरथर कापतो. आणि तुकोबरायाच्या मुखात नित्य नाम होतं भगवंताचं, नित्य नाम विठ्ठलाचं. आणि म्हणून हा यम तुकोबरायाचं नाव ऐकलं की थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो, तुमच्या आमच्यासारखा. तुकोबराय, ज्ञानोबरायासारखे महासंत काळाला खातात. का? तुकोबराय, ज्ञानोबराय हे साक्षात पांडुरंग आहेत, साक्षात महाविष्णू आहेत. आणि काळ घाबरतो तो फक्त महाविष्णूला आणि महाविष्णूच्या नामाला. आणि ज्ञानोबराय, तुकोबराय महाविष्णूच आहेत. की म्हणा कोणताही संत महाविष्णू आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. आणि म्हणून काळ साऱ्या जगाला घाबरवतो, पण काळ स्वतः हरिनामाला घाबरतो. ही मौज आहे. आणि म्हणून काळाला जो खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. तुकोबराय साक्षात पांडुरंग आहेत, संत आहेत. मुखामध्ये नित्य विठ्ठलाचं नाम आहे. म्हणून काळ तुकोबरायाचं नाव ऐकलं की थरथर कापतो, थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. काय ताकद आहे तुकोबरायाची बघा. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुमची आमची ताकद आहे का यमाबद्दल असं बोलायची? तुकोबराय यमाला बोलतायत, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय.
हां, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा आणि मुक्ती हासिल करायची. तो संत असतो, तो महात्मा असतो. आणि याच कुठे ते तुकोबारा, एक पाय तुकोबाराचा यमाच्या टाळक्यावर आहे आणि दुसरा पाय वैकुंठात आहे. का? तर तुकोबाराय साक्षात वैकुंठ नायक महाविष्णू आहेत. आणि म्हणून तुकोबारायच्या नावाला यम घाबरतो, थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायच्या मुखात नित्य हरिनाम होतं, नित्य हरिनाम. आणि ज्याच्या मुखात नित्य हरिनाम असतं त्याला यम घाबरतो, यम थरथर कापतो. उलट यम वाट पाहतो. तुकोबारायसारखे, ज्ञानोबारायसारखे संत अवतार कार्य उरकून ज्यावेळेस वैकुंठाला परत जात असतात त्यावेळेस यमधर्म वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर. यमधर्म वाट पाहतो की या संतांनी माझ्या यमलोकात यावं, मला दर्शन द्यावं, माझाही उद्धार करावा आणि मग वैकुंठलोकी जावं. म्हणून यमधर्म या संतांची वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर. हा महिमा आहे संतांचा. आणि म्हणून रामेश्वर भट्टाने आयुष्यभर तुकोबारायांचा छळ केला, आयुष्यभर छळ केला, नको नको ते त्रास दिला. पण ज्यावेळेस तुकोबारायचं सामर्थ्य पाहिलं त्यावेळेस रामेश्वर भट्टाची झाग जाते आणि मग मुखातून उद्गार निघतायत. का? आता तुकोबाराय कळालेत आता किती मोठे आहेत. आधी रामेश्वर भट्ट स्वतःला फार मोठे पंडित समजायचे, वेदविद समजायचे. माझ्यापेक्षा कोणी शहाणा, माझ्यापेक्षा कोणी मोठं आहे हे त्यांना पटतच नव्हतं. पण अंगाचा दाह थांबला तुकोबारायच्या स्पर्शाने. जाग गेली, जाग गेली रामेश्वर भट्टाची. मग मग मुखातून शब्द बाहेर पडतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. असा तुकाराम की ज्याच्या नामानं यम थरथर कापतो, तो तुकाराम महाराज धन्य आहे आणि समर्थ आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि रामेश्वर भट्ट लिहित आहेत, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पहिली गोष्ट, तुकोबाराच्या नावानं यम थरथर कापतो. असे तुकोबाराय की ज्याच्या नावानं यम थरथर कापतो, ते तुकोबाराय धन्य आहेत आणि समर्थ आहेत. हे धन्य म्हणजे काय आणि समर्थ म्हणजे काय? धन्य या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो धन्य म्हणजे मुक्ती, धन्य म्हणजे संतपद. तुम्हाला मुक्तीची किंवा संतपदाची प्राप्ती होणं म्हणजे धन्यता आहे. धन्य शब्दाचे थोडे अलीकडे बारीक सारीक अर्थ आहेत. धन्य म्हणजे पुण्यवान, धन्य म्हणजे सौभाग्यशाली, धन्य म्हणजे पूज्य, धन्य म्हणजे पवित्र, की जसं आपण शब्दप्रयोग करतो तुकोबाराचे असे आहेत का अभंग. धन्य काळ संत भेटी, धन्य मी मानीन आपले संचित, मी माझं संचित धन्य मानेन. म्हणजे माझं संचित पुण्यवान आहे म्हणून माझी हरिनामावर प्रीती राहिली. धन्य शब्दाचा अर्थ काय निघाला? पुण्यवान. धन्य काळ संत भेटी, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संत दर्शन झालं, मी सौभाग्यशाली झालो, मला मुक्ती मिळाली. पर्यायाने आपण कुठं आलो? धन्य म्हणजे मुक्तीच. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य माता पिता तयाचिया.
आपल्या हिता जो असे जागाता धन्य माता पिता तयाचे. जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे म्हणजे मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य नाही, त्याचे मायबाप धन्य आहेत. का मायबाप नामधारक आहेत म्हणून पुत्र नामधारक आहे. मायबापाला मुक्ती मिळेल नामाने, तसं पुत्रालाही मुक्ती मिळणार म्हणून मायबापही धन्य आहेत. पर्यायाने शेवटी संतती धन्य होते मुक्ती मिळाल्यावर. एकंदरीत ही छोटी मोठी अर्थ निघत आहेत धन्य शब्दाची, पुण्यवान, सौभाग्यशाली, पूज्य, पवित्र वगैरे वगैरे. पण धन्य शब्दाचा खरा अर्थ होतो मुक्ती. तुम्हाला मुक्ती मिळणं, भगवत प्राप्ती होणं ही जीवनाची खरी धन्यता आहे, खरी धन्यता आहे. तुकोबाराय मुक्त होते, तुकोबाराय मुक्तीवर भजन युक्त होते, तुकोबाराय संत होते, तुकोबाराच्या जीवनात भक्ती होती, अर्थात पाचवा पुरुषार्थ होता. सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे आणि भक्ती अर्थात संतपद हा पाचवा पुरुषार्थ आहे. हनुमान ज्ञानोबा लिहितात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी, चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. संतपद अर्थात भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि जीवनातली सर्वात मोठी प्राप्ती असते. दिस इज अ फायनल अचिव्हमेंट. संतपद इज अ फायनल अचिव्हमेंट. याच्या पुढे प्राप्त करायचं काही राहत नाही. सगळ्यात मोठी प्राप्ती संतपदाची ती तुकोबाराच्या जीवनात होती म्हणून तुकोबाराय धन्य आहेत. तुकोबाराय मुक्त आहेत, तुकोबाराय मुक्तीवर भजनयुक्त आहेत, तुकोबाराय भक्त आहेत, तुकोबाराय संत आहेत. या सर्व कारणामुळं तुकोबाराय धन्य आहेत, तुकोबाराय धन्य आहेत. शिवाय तुकोबाराय समर्थ आहेत. मग समर्थ म्हणजे काय? तर समर्थ या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो, समर्थ म्हणजे संत किंवा समर्थ म्हणजे देव. समर्थ म्हणजे देवच किंवा समर्थ म्हणजे संत. ज्याच्यापाशी कर्तुमा कर्तुम शक्ती आहे, वन हु इज एबल टू डू एनिथिंग, वन हु इज एबल टू डू एनिथिंग, असा की जो काही करण्याची ताकद आपल्यात ठेवतो तो समर्थ असतो. ते मोरूची मावशी नाटक आहे ना, त्यात एक डायलॉग आहे, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. यातला ते टांग टिंग बाजूला सोडा आणि आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा किंवा बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, दिस इज कॉल्ड ॲज कर्तुमा कर्तुम शक्ती. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्या, है कोई माईका लाल. बाबळीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्या, कवटाच्या झाडाला आंबे लावायचे, सफरचंदाच्या झाडाला पपाया लावायच्या. है कोई माईका लाल. नोबडी इज देअर, नोबडी इज देअर एक्सेप्ट संत अँड भगवंत. फक्त संत आणि भगवंत आंब्याच्या झाडाला बाबळीच्या शेंगा आणू शकतात, बाकी कोणी नाही. सॉरी, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात. ते फक्त संत असतात. ही कर्तुमा कर्तुम शक्ती असते. शास्त्रज्ञ शोध लावतात. आज आपल्याकडे मोबाईल आहे, हजारो कोसोर माणूस असतो दूर आणि त्याला आपण बोलतो. विमानाचा शोध आहे, मोबाईलचा शोध आहे, रेडिओचा आहे, हजारो शोध लागलेत आपल्याकडे. या शास्त्रज्ञ म्हणा आंब्या झाडाला शेवग्या शेंगा लावा बरं. शास्त्रज्ञ मोठा आहे ना, नाही मोठा आहेच तो, त्यात वाद नाही, पण त्याला म्हणा लाव बरं आंब्या झाडाला शेवग्या शेंगा.
बाबळी झाडाला शेवग्या शेंगा. तू मोबाईल तयार करू शकतो, पण लाव ना शेंगा आंब्या झाडाला. आंब्या झाडाला शेवग्या शेंगा लाव, तुझं मोठं पण कळेल. नेवर नेवर, हायली इम्पॉसिबल. कोणताही शास्त्रज्ञ आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकत नाही. फक्त संत आणि भगवंत हे दोघंच असे आहेत की जे आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावू शकतात, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतात. अरे शास्त्रज्ञ जे आहेत ती भगवंताची दिव्य विभूती असते. वरा लिहितात ज्ञानेश्वरीत, बळ्या माझी बळ ते मी जाणं अढळ, बुद्धी म्हणता केवळ ते बुद्धी मी. पैलवानाच्या अंगात असलेली ताकद भगवंत म्हणतात मी आहे. पैलवान ही माझी दिव्य विभूती आहे. बळ्या माझी बळ ते मी जाणे अढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. पैलवानाच्या अंगातली ताकद हा देव आहे, देवाची दिव्य विभूती आहे. बुद्धिमानाच्या आत असलेली बुद्धी ही भगवंताची देवाची दिव्य विभूती आहे. आणि म्हणून पैलवानानं आपल्या शक्तीवर रुबाब गाजू नये. पैलवान आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू लागला तर देव त्याच्यातली ताकद काढून घेतो आणि त्याला दुबळा करतो. बुद्धिवानाला जर अहंकार चढला तर देव त्याची बुद्धी काढून घेतो. का? तर त्याच्यात जी बुद्धी लपलेली तो साक्षात भगवंत आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा आपल्याला अहंकार नको आहे. मग तुमच्यात लपलेली जी बुद्धी आहे, प्रतिभाशाली, प्रभावशाली, तेज बुद्धी, तो जर भगवंत आहे तर तुमच्या हातून भगवंतच शोध लावून जातो. मोबाईलसारख्या इन्स्ट्रुमेंटचे तुम्ही शोध लावतच नाहीत, तुम्ही निमित्त मात्र असता. आणि म्हणून न्यूटन बोलतो की मी माझ्या निवांत वेळात मी माझ्या येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो. माझ्या येशू ख्रिस्ताचं चिंतन करत बसतो, हे न्यूटन बोलतोय. त्याला विचारलं शोध कशाला लावतो, तो म्हणतो मला माहीत नाही. अचानक वीज चमकल्यासारखं माझ्या डोक्यात होतं, मी वायरला वायर, केमिकलमध्ये केमिकल मिसळ होतो आणि शोध लागून जातो. माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार माझं विश्वांबर बोलवितो. तुकोबारा बोलतात, तुकोबाराला कोणतरी विचारलं महाराज गाता कसे लिहिता, ते म्हणले मला माहीत नाही, मी गाता लिहितच नाही, मग माझं विश्वांबर बोलवितो. माझे युक्तीचा नवे हा प्रकार माझं विश्वांबर बोलवितो. नाथ महाराज म्हणतात मी न करी त्याची कथा, परी माझे मुखी होय तो वक्ता, ऐसेनी बलात्कार्य बोलविता काय मी आता करावे. नाथ महाराज म्हणतात मी संत काव्य लिहितोय, मी लिहित नाही. पांडुरंग माझ्याकडून बलात्कारानं वधवून घेतोय आणि संत काव्य लिहून घेतोय माझ्याकडून. हे महासंत बोलत आहेत, सगळं श्रेय देवाला देतात आणि मोकळं होत आहेत. आणि आम्ही साधारण जो उड्या मारतो, मी मोबाईलचा शोध लावला, रेल्वेचा शोध आणि विमानाचा शोध लावला, अमकं इन्स्ट्रुमेंट शोधलं, तमकं इन्स्ट्रुमेंट शोधलं. अरे तुम्ही कोण करणार आहे? हां, तुम्ही भगवंताची काही पुण्यामुळे दिव्य विभूती आहात. तुमच्यात जी बुद्धी आहे तो साक्षात भगवंत आहे. मी बोललो ना, बळी माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. बळ्या माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धी म्हणता केवळ बुद्धी ते मी. बलवान माणसाच्या आतलं बल हा भगवंत आहे, बुद्धिवान माणसाच्या आतली बुद्धी हा भगवंत आहे. तुम्ही नाही आहेत, भगवंत आहे. आणि मग जगात जेवढे शोध लागले ते भगवंतच लावून गेलाय, निमित्त मात्र तुम्ही आहात. शरीर तुमचं आहे, आत भगवंत बसलाय, बुद्धीच्या रूपानं शोध लावून गेलाय. आणि म्हणून कर्तुम जी शक्ती आहे ती फक्त देवाच्याच ठिकाणी आहे, संताच्या ठिकाणी आहे. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा लावायच्यात, तिथं संतच पाहिजे, तुकोबारासारखे, ज्ञानोबारासारखे किंवा साक्षात पांडुरंग पाहिजे. बाकी इतर कोणाचं काम नाही आहे, इम्पॉसिबल, कुणीच करू शकत नाही. आणि म्हणून ज्याच्यापाशी कर्तुम शक्ती आहे, जो काही करू शकतो, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा आणू शकतो, तो समर्थ असतो. आणि असे आमचे तुकोबाराय समर्थ आहेत, असे आमचे तुकोबाराय समर्थ आहेत. त्यांच्यापाशी कर्तुम शक्ती आहे. ज्याच्यापाशी कर्तुम शक्ती आहे तो समर्थ असतो, जो काही करू शकतो, ज्यासाठी
काही इम्पॉसिबल नाही आहे. मी बोललो की वन हू इज एबल टू डू एनिथिंग, जो शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे, काही करू शकतो, काही करू शकतो, असं सामर्थ्य जे आता आहे तो समर्थ असतो. आणि जो काही करू शकतो तो फक्त देव असतो, संत असतो. तुकोबारा देव आहेत, तुकोबारा संत आहेत, तुकोबारा देव आहेत. कारण देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुकोबारा साक्षात महाविष्णू आहेत, पांडुरंग आहेत. आणि म्हणून फक्त संत आणि भगवंत यांच्यापाशीच कर्तुम अकर्तुम शक्ती असते. ते काहीही करू शकतात, त्यांच्यासाठी अशक्य काही नसतं. म्हणून तुकोबारा समर्थ आहेत, तुकोबारा समर्थ आहे. जो रामेश्वर भट्टाचा दाह कशाने थांबला नाही, तुकोबाराच्या स्पर्शाने थांबला. का? तर तुकोबारा समर्थ आहेत, त्यांच्यासाठी काही अशक्य नाही. तुकोबारा समर्थ आहेत. मग समर्थ म्हणजे जो काहीही करू शकतो, ज्याच्यासाठी काहीच अशक्य नाही, तो समर्थ. तुकोबारा समर्थ आहेत, पहिलं कारण. समर्थ या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, किंवा समर्थ त्याला म्हणावं की ज्याला तुम्ही काही मागा तो सडळातन देऊन टाकतो, नाहीच म्हणत नाही. जैसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते. जैसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. त्या कर्णाला कवच कुंडल मागितली, तुम्ही आम्ही दिली असती का? आणि युद्ध चालू, युद्धाचा प्रसंग, कवच कुंडल मागतात की ज्या कवच कुंडलानं तुम्ही जिवंत राहणार आहेत. ती कवच कुंडल त्याने सगळ्या हाताने इंद्राला काढून दिली. आणि म्हणून दानशूरे अशाचं नाव मागं राहतं. जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. असा दाता की त्याला तुम्ही काही मागा नाहीच म्हणत नाही, तो समर्थ असतो. गीता सांगा, वाचा, ऐका, तुम्हाला ती मोक्षच देते, नाहीच म्हणत नाही. गीता असं म्हणत नाही की मोठे साहेब, मोठे महाराज, भागवत मोठे महाराज कीर्तन प्रवचन करतायत म्हणून मी त्यांना मोक्ष देईल, आणि बाकीचे ऐकतात म्हणून त्यांना मोक्ष देणार नाही. नाही, गीतेपाशी पंक्तिभेद नाही. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते. जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. जसा समर्थ दाता तुम्ही मागाल ते देतो, कोणाला विनमुख पाठवत नाही, नाहीच म्हणत नाही, तशी गीताही तुम्हाला विनमुख पाठवत नाही. तुम्ही वाचा, सांगा, ऐका, तिच्या सानिध्यात या, ती तुम्हाला मोक्षात देते. अलीकडचं फडतूस देणं तिला माहीतच नाही, देऊ शकते पण नादाला लागत नाही, ती डायरेक्ट मोक्षात देते. गीतेपाशी पंक्तिभेद नाही. ज्याच्यापाशी पंक्तिभेद नसतो, सगळ्याला सारखं, तो समर्थ असतो. आणि म्हणून घरामध्ये पंक्तिभेद करू नका. नामदेव महाराज म्हणतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. एखादी बाई घरात जर पंक्तिभेद करत असेल तर तिची लेकरं मरतात किंवा लहानपणी तिचा नवरा मरतो अल्पायुष्यात. पंक्तिभेद करू नये. सप्ताह सुद्धा बघा, 7-8 दिवस सप्ताह असतात ना. जे कीर्तनकार आहेत, टाळकरी, त्यांना स्पेशल बुंदीच्या पंक्ती, नाना प्रकारचे पदार्थ वेगळ्या ठिकाणी बसायला, आणि पंक्ती जोडतात कीर्तनकार आणि टाळकरी. आणि बिचारे ऐकायला आलेले श्रोते त्यांना गावागावातून भाकरी मागून आणले असतात, ते वाळून गेले असतात, त्याच्यावर बेसन नाही तर चटणी असते. हा पंक्तिभेद आहे. देवाच्या दारात पंक्तिभेद आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंक्तिभेदकाची मरती पोरे किंवा तिचा पती मरे बालपणी. सप्ताहात तरी पंक्तिभेद करू नका. जे श्रोत्यांना, ऐकायला आलेल्या लोकांना जे खाऊ घालतात तेच कीर्तन करायला खाऊ घाला, गावातल्या मागून आणलेल्या वाळलेल्या भाकरी, तर तो सफल सप्ताह आहे. कीर्तन करायला पक्वांना करायचे, वेगळ्या ठिकाणी बसवायचं, टाळ करीन कीर्तनकार झोडून पंक्ती आणतात, आणि ऐकायला आलेले शिळ्या भाकरी खातात. शिळे नसल्या तरी वाळलेले असतात. आणि म्हणून समर्थ तो असतो की ज्याच्यापाशी पंक्तिभेद नाही, आणि त्याला जे मागितले ते देतो, तो नाहीच म्हणत नाही. तुम्ही काही मागा, ती वस्तू तुम्हाला देतो, तो समर्थ असतो. आणि असा एकच आहे, आणि तो आहे भगवंत, आणि दुसरा संत.
भगवंताला नारदानं चक्क भगवंताची बायकोच मागितली. तुम्हा आम्हाला जर कोणी आमची बायको मागितली तर आम्ही देऊ का? अहो बोटाने हाणू आम्ही. धन दौलत पैसातला जनावर डोर ठीक आहे देऊ, पण समोर चालन मला तुझी बायकोच दे. तुम्ही देताल का? बोटाने हाणताल त्याला. पण देवानं आपली बायको नारदाला घेऊन जा म्हणले. नारद म्हणाला देवा मला तुझी बायको दे एक. 16,108 बायका आहेत, तुला एवढ्या काय करायच्यात, मला एक दे म्हणला. दे म्हणले. याचं डोकं फिरलं का काय? पण जाऊ द्या म्हणले, आपला भक्त आहे असू द्या. हां ही कुठे एखादी लग्नाची वरात फरात पाहून आला असेल म्हणले, याचं डोकं फिरलं म्हणले. नारद चक्क म्हणला देवा तुझी एक बायको दे मला, तुला 16,108 आहेत, एवढ्या काय करायच्यात. देव हसले. ठीक आहे म्हणले. नारदा म्हणले 16,108 बायका आहेत ना? म्हणले हो. मग ज्या माझ्या बायकोपाशी मी नसल ती बायको तू घेऊन जा म्हणले. अशी फिरायला लागलं घरोघरी घरोघरी नारद. महिनाभर झालं, बेजार झाला. 16,000 बायका, 16,108 बायका पाहायच्या, प्रत्येक घरी जायचं. महिना लोटला ना. हां रोज 1,500 घरी करायचं, रोज 1,500 घरं करायचं. 2-3 महिने गेले, सगळ्या घरी फिरलं. 16,108. याला काही अशी बायको दिसली नाही की जिच्या बाजूला कृष्ण नाही. 16,108 बायकां, प्रत्येक बायकोपाशी कृष्ण आहे. शेवटी माघारी आलं. नारद म्हणतो देवा अरे सगळ्याच बायकापाशी तू ये रे. हा दृष्टांत जाऊ द्या. मला सांगायचं असं की नारदाने देवाला बायको मागितली तर देवाने आपली बायको देऊ केली. याला म्हणायचं समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. तुम्ही काही मागा तो देतो, तो समर्थ असतो. तुकोबारायला तुम्ही काही मागा, तुकोबाराय देतात आणि मग तुकोबाराय समर्थ आहेत. तुकोबारायपाशी कर्तमा कर्तुम शक्ती आहे म्हणून ते समर्थ आहेत. तुकोबारायला तुम्ही काही मागा ते देतात म्हणून ते समर्थ आहेत.